फॅशन डिझायनर मराठी या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओ मध्ये पण आपण शॉपिंगचा आहे आणि तुम्हाला थंबनेल वरून समजलंच असेल की मीशो वरून शॉपिंग केलेली आहे। आणि तसं तर मी मीशो वरून नेहमी शॉपिंग करते, बरेच वर्ष झाले मी मीशो वरून शॉपिंग करते, पण म्हटलं आता आपलं चॅनल आहे तर तुमच्याशी शेअर पण केलं पाहिजे। आणि काही मी ड्रेस मटेरियल मागवलेले आहेत आणि काही कुर्ती आणि टॉप सेट पण मागवलेला आहे आणि काही एक दोन वस्तू आहेत ना ते माझ्या मशीनच्या कामासाठी पण मी मागवलेले आहेत। तर सगळ्या म्हणजे साड्या ब्लाऊज ह्याच्यात रिलेटेड आहेत वस्तू। तर मग म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं आणि व्हिडिओ पण बनवावा, जेणेकरून आपल्या सगळ्याच मैत्रिणींना काही ना काही नवीन नवीन पाहायला आवडतं, घ्यायला आवडतं। तर मग त्यामुळे म्हटलं चला एक व्हिडिओ करावा। तर इथे पहा सगळी एवढी शॉपिंग केलेली आहे, पाहिजे एवढी मी तुम्हाला पहिलं दाखवते। तरी तुम्ही खोलून पाहिलेलं आहे सगळ्या वस्तू, कारण मी बरेच दिवस झाले घेतलेलं होतं, एक एक घेतलेलं होतं त्यामुळं। तर त्याच्यामुळे म्हटलं एक एक घेतलेलं आहे तर सगळंच खोलून पाहावं, कारण रिटर्न पॉलिसी फक्त 7 दिवसाची असते। जर मग त्याच्यामध्ये आपल्याला क्वालिटी कपडा वगैरे चांगला नाही वाटला तर आपण 7 दिवसाच्या आतमध्ये रिटर्न करतो। मग त्याच्यामुळे एक एक मागवलेलं होतं आणि अगोदर खोलून पाहिलं कसं आहे कसं नाही, आवडलं तर ठेवते नाही तर मग रिटर्न करते, असं असतं माझं। तर मग मला सगळंच आवडलं आणि आता उन्हाळा आहे, कॉटनचे कपडे वगैरे लागतात घालायला, तर मग डेलीसाठी किंवा बाहेर वगैरे जायचं असेल तर मग कधीतरी ड्रेस वगैरे वेअर करायला लागतो। तर मग तसे आहेत माझ्याकडे ड्रेस, पण मी जास्त वेअर करत नाही, जास्त साड्या घालते। तर मग म्हटलं चला तरी पण साड्या ड्रेस वगैरे लागतात कधी बाहेर वगैरे जायचं असेल किंवा कधी घरी पण घालते मी, तर त्याच्यामुळे म्हटलं लागते म्हणून घेतली मी, तर मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर आता सगळ्यात अगोदर काय घेऊ तुम्हाला दाखवण्यासाठी, पहिले ना कुर्ती दाखवते मी तुम्हाला। तर आता प्राइस काही लक्षात नाहीये माझ्या, पण आहे ना मी स्क्रीनशॉट काढून आहे ना इकडे लावते किंवा मग त्याची प्राइस आहे ना मी आपल्या व्हिडिओमध्ये प्रत्येक टॉपची प्राइस आहे ना इकडे साईडला लावते, तर तुम्ही पहा। तर नक्की काही एवढं लक्षात नाही आता प्राइस, कारण बरेच दिवस झालं वाजवलेलं। तर इथं पहा ही आहे कुर्ती, मस्त अशी कुर्ती आहे, व्हाईट कलरची आहे, ब्लॅक कलरची लिंगीच आहे माझ्याकडे। तर मग ही व्हाईट कलरची मी कुर्ती मागवलेली आहे, अशा पद्धतीची आहे कुर्ती, सगळी लॉंग आहे मस्त आणि खूप छान आहे, मला तर खूप आवडली आणि मस्त आहे, कॉटन आहे, सॉफ्ट आहे आणि मला वाटतं ही मला काहीतरी 249 ला का काहीतरी अशी मिळालेली आहे ही मला। तर मस्त आहे आणि सॉफ्ट आहे, मस्त कॉटन आहे, धुतल्याच्या नंतर पण ही मस्त छान निघणार आहे फॅब्रिक आणि मस्त खूप छान आहे, अशी मस्त फुलाची डिझाईन वगैरे आहे, पाहू शकता तुम्ही जवळून, मस्त आहे कॉटन वगैरे। आता उन्हाळ्यामध्ये ना खूप गरमी वगैरे होती, तर मग अशा पद्धतीचे कॉटनचे ड्रेस असतील तर मग मस्त बेटर आहे, खूप छान ऑप्शन आहे। तर जर तुम्हाला घ्यायचे असेल तर मीशोवरून घेऊ शकता। आणि आता सध्या ना मीशोवर सेल पण चाललेला आहे, तर कमीत कमी आपल्याला 25% तरी डिस्काउंट मिळतं प्रत्येक वस्तूवर, त्यामुळे मग घेतलं तर बेस्ट आहे। सेल चाललेलं असल्याच्यानंतर खरेदी करायलाच पाहिजे। तर ही होती कुर्ती आणि अजून एक कुर्ती सेटच मागवलेला आहे मी, म्हणजे पूर्ण सेट आहे आणि तो म्हणजे हा। तर मी म्हटलं चला दाखवावं तुम्हाला, हा आहे कुर्तीचा पूर्ण सेट, तो जोडून दाखवते। हे आहे वरचं, ही आहे वरची कुर्ती। तर मी नाही साईज आहे ना किती मागवलेली आहे, XXL मागवलेली आहे। कारण काय होतं की हे होतं ना, हे कपडा सुती असल्यामुळे म्हणजे कॉटनचा असल्यामुळं, प्युअर कॉटन असल्यामुळं खूप आकसतं आणि मग त्याच्यासाठी मी फ्री साईज मागवलेली आहे, म्हणजे थोडीशी जास्त साईज मागवलेली आहे, XXL मागवलेली आहे। आणि ह्याला काही फिटिंग वगैरे करू शकते मी घरी, स्वतः मशीन असल्यामुळं मी फिटिंग करते
आणि मी कधीही जास्त म्हणजे जर आपली साईज, माझी साईज आहे LX साईज आहे फक्त, L आणि X साईज आहे माझी, तर मग मी जास्त साईजची मागवत असते. कारण काय होतं, डबल XL मागवत XL मागवत असते, नंतर ट्रिपल XL मागवत असते. कारण मग फिटिंग वगैरे करून घेता येते. आणि जरी थोडंसं कसं त्याच्या आतमध्ये नाही, हे थोडंसं मार्जिन उरतं फिटिंग वगैरे केल्याच्या नंतर मार्जिन राहतात. ज्यावेळेस कधी पण आपल्याला तो आकसला नंतर टॉप तर मग उसवायचा असेल ना, आणि त्याची जर थोडंसं लूज करायचं असेल तर आपण उसू शकतो आणि लूज पण करू शकतो. याच्यासाठी मी थोडंसं साईज जास्तच मागवते. कारण कमी साईज मागवली तर टाईट व्हायचे कपडे नंतर आकसल्याच्या नंतर, तर मग थोडंसं साईज मोठी मागवायची, जेणेकरून काय होतं ज्यावेळेस सुरुवातीला घालायचं त्यावेळेस आपण टिपा मारून घालू शकतो आणि नंतर टाईट व्हायला लागले तर मग आपण ते टिपा उचलून पण घालू शकतो. तर दोन्ही पण साईडनी अशा पद्धतीने मग आपण करू शकतो. तर मग हे त्याच्यामुळं हे अशी साईज मागवत असते. तर मग ह्याच्यावरती बघा हे टॉप होता, ह्याच्यावरती ही प्लाझो आहे, मस्त आहे प्लाझो, पॅन्ट आहे आणि याला मस्त असं हे आहे, इलास्टिक आहे, इलास्टिकची आहे, मस्त असं मोठा घाटा आहे मस्त. म्हणजे कसं होतं उठायला बसायला पॅन्ट थोडंसं असं मस्त वाटतं, फाटत वगैरे नाही. मग अशा पद्धतीची जर तुम्ही जर साईज मोठी मागवली ना तर पॅन्टची सुद्धा साईज मोठी येते. पॅन्टला फिटिंग वगैरे करायची काही गरज नाही पडत, कारण पॅन्ट आपल्याला थोडीशी लूजच हवी असते. लूज असेल तरच मग आपण ती पॅन्ट वगैरे व्यवस्थित अशी घालू शकतो. उठायला बसायला अगदी मस्त वाटतं, मग ते जास्त काही टाईट होत नाही त्यामुळे. तर ही आहे ओढणी त्याच्यावरची, तर मस्त आहे ओढणी सुद्धा, लाईट वेट आहे अगदी. आपण स्कार्फ साईज टाईप सुद्धा असं याला स्कार्फ सारखं सुद्धा बांधू शकतो मस्त पैकी. आणि ओढणीचा सेट आहे तर आपण ड्रेसवर सुद्धा ही वेअर करू शकतो एक साईडने अशा पद्धतीने. तर हे बाहेर जाण्यासाठी सुद्धा छान आहे सेट आणि घरी यूज करण्यासाठी पण मस्त आहे, बेस्ट आहे. तर अशा पद्धतीने 2 सेट मी मागवले होते. आणि अजून 2 गोष्टी मागवलेल्या आहेत, ते पण मी स्वतः ड्रेस स्टिच करणार आहे. काय आहे ना, आता खूप सेल चाललेला आहे ड्रेस मटेरियलचं मिशोवरती, तर मग म्हटलं मी पण मागवावं. कारण आपण स्वतः शिवतो तर ड्रेस मटेरियल मागवायला काही प्रॉब्लेम नाही. तर मी फक्त ह्याचं कुर्तीचं मटेरियल मागवलेलं आहे. इथं पहा, हा हे आहे कुर्तीचं मटेरियल, तर खूप छान आहे मटेरियल. हे पूर्ण मग इथं पहा मस्त अशी बारीक अशी डिझाईन पण आहे, मस्त पाहू शकता जवळून तुम्ही. आणि सॉफ्ट आहे अगदी, उन्हाळ्यामध्ये घालण्यासाठी सुद्धा हे एकदम सॉफ्ट आहे. एकदम असं धुवायला सुद्धा अगदी खळखळून निघणार आहे, इतकं सॉफ्ट आहे धुण्यासाठी पण आणि घालण्यासाठी पण. खूप छान आहे फॅब्रिक सुद्धा आणि मस्त आहे. मला तर खूप जास्त आवडलं हे, कारण की इतकं सॉफ्ट आहे ना, तर खूप छान आहे. लहान मुलींचे कपडे सुद्धा याच्यामध्ये खूप छान होणार आहेत. तर मग हे मी मागवलेलं आहे. तर हे पूर्ण ना 4 मीटर काहीतरी येतं, 4.5 मीटर, तर मला वाटतं 4 मीटर भरतं. मी मोजून पाहिलेलं होतं वाटतं. तर मग हे 4 मीटर भरतं ना, तर मग 4 मीटर मध्ये भरपूर काय काय होतं. जसं की 2 मीटर 2.5 मीटर मध्ये पूर्ण आपला वन पीस म्हणजे हे अम्ब्रेला टाईप होतो. आणि जर छोट्या मुलींचे असेल तर 2-2 मीटर मध्ये मस्त 2 ड्रेस होतात. तर मग त्यासाठी मी मागवलेला आहे. ह्याचं मी एक काय काय शिवणार आहे ना, तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढं पाहणारच आहोत. तर मी ह्याचं ह्या 4.5 मीटरमध्ये मी काय काय शिवणार आहे ना, ते हे सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि तुम्हाला एका व्हिडिओमध्ये ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि खूप छान आहे, मस्त आहे, सॉफ्ट आहे. तर ह्याचा मी माझ्या मुलीसाठी ना ड्रेस शिवणार आहे आणि अजून एका बहिणीच्या मुलीसाठी त्यात कुर्ती शिवणार आहे. आणि अजून एक मुलगी आहे भावाची, तर त्या पूर्ण अशा सेमच आहेत, म्हणजे उंचीला वगैरे फिटिंगला म्हणजे साईज त्यांची सेम आहे. तर त्याच्यासाठी मग त्यांना 2 कुर्ते शिवणार आहे आणि मुलीसाठी मस्त असा घेरदार टॉप शिवणार आहे, मस्त असा फ्रॉक शिवणार आहे, मस्त उन्हाळ्यामध्ये यूज करण्यासाठी छान असे मस्त. तर त्याचे सुद्धा मी तुम्हाला कटिंग स्टिचिंग सुद्धा दाखवेल आणि ती फ्रॉक तयार झाल्याच्या नंतर सुद्धा तिने वेअर केलेली वगैरे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत. तर आता हे एक झालं. तर
अजून एक मस्त मटेरियलच मागवलेलं होतं, तर हे सुद्धा मटेरियल खूप सॉफ्ट आहे. खूप म्हणजे जसा ह्याचा कपडा आहे ना सेम तसाच ह्याचा पण कपडा आहे. दोन्ही पण कपड्यांमध्ये काही फरक नाही. तुम्ही पाहू शकता मस्त असे सॉफ्ट आहे दोन्ही पण. तुम्हाला दाखवते. तर इथं पहा, इथं पहा, हे सुद्धा असं मस्त आहे. खूप छान आहे आणि मस्त बटरफ्लायची डिझाईन आहे ह्याच्यावर. खूप सुंदर आहे. कारण लहान मुलींना ना तिचे फ्रॉक वगैरे शिवले ना तर खूप छान दिसणार आहेत. तर मी माझ्या मुलीसाठी फ्रॉक शिवण्यासाठी मागवलेला आहे. आणि कट टॉप एक शिवायचा आहे याच्यावरती. ह्याचा जीन्सवर इथे घालण्यासाठी कट टॉप शिवणार आहे मोठ्या मुलीचा, माझ्या बहिणीच्या. आणि एक छोटी मुलगी आहे ना तर तिच्यासाठी मी ह्याचा ना मस्त अशी फ्रॉक शिवणार आहे. तर ती सुद्धा मी कटिंग टिचिंग सगळे व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे. तर आपल्या चॅनलला प्लीज कनेक्ट राहत जा आणि मस्त छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला नवीन नवीन आयडिया देत असते. छान छान साड्या दाखवत असते, बरंच काही काही दाखवत असते. जसं फॅशन मधलं महिलांचं सगळं काही दाखवत असते मी. तर हे पण मला खूप आवडलं. सॉफ्ट आहे कपडा. जर तुम्हाला घ्यायचा असेल तर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि हे मला काहीतरी 200 काहीतरी पडलेलं होतं, मला वाटतं 200 कितीतरी. पण मी आता लक्षात नाही. मी परत माझ्या मिशोच्या ॲपमध्ये पाहून तुम्हाला त्याची प्राईस मी जसं जसं मी दाखवेन ना तसं तसं मी त्याची प्राईस मी इथं लावेन. तर मी दोन्हीची पण प्राईस मी तुम्हाला सांगेन. आणि सगळ्या लिंक आहेत ना, सगळ्या लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली मी देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट तुमची. तर मग सगळे व्हिडिओची लिंक मी खाली देणार आहे. तर जो तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्ट मिशोमध्ये जाऊ शकता आणि ती तुम्ही प्रॉडक्ट घेऊ शकता. कारण कसं हुडकण्यासाठी मिशोवर हुडकत नाही पटकन जे लागतं आपल्याला ते त्याच्यासाठी. तर इथे हे घेतलेलं होतं. तर नंतर आता हे कशासाठी, तर हे घेतलेलं आहे मी माझ्या टेलरच्या कामासाठी. म्हणजे तर हे घेतलेले आहेत 6 सेट आहेत. मी असे अँगल घेतलेले आहेत मस्त. तर मग तसे 6 आहेत. हे 6 अँगलचा सेट आहे. तर ते पहा मस्त एक. मी 2 तर यूज पण करायला काढलेले आहे. कारण काय होतं मग हे अशा पद्धतीचं आहे. तर हे काय होतं मग इथं ह्याला आहे ना आपण दोन्ही पण साईडनी ब्लाऊज लावू शकतो किंवा ड्रेस वगैरे शिवला तो लावू शकतो किंवा साडी पण लावू शकतो. आणि अशा पद्धतीने असं दाखवण्यासाठी हे करू शकतो. जसं बघा तुम्ही टेलरच्या शॉपमध्ये ना असंच लावून असे अडकलेलं असतं. तर इथं अडकू शकत नाही कारण मी घरून काम करते. घरी मग बाहेर वगैरे रस्ता असल्यामुळे धूळ वगैरे खूप बसते ब्लाऊजवर. तर मी अजिबात ब्लाऊज असे अडकून ठेवत नाही. ब्लाऊज फक्त शिवला की दाखवण्यापुरता याला अडकते दाखवते आणि मग ब्लाऊज परत त्याच्यामधून काढून आहे ना घडी वगैरे घालून कॅरी बॅग मध्ये व्यवस्थित कस्टमरचा ठेवून देते. फक्त हे दाखवण्यासाठी मी अडकून घेण्यासाठी घेतलेलं आहे. आणि जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर आपण डेली कपाटामध्ये जे कपडे वगैरे ठेवतो लहान मुलांचे टी शर्ट वगैरे काही दुसरे ड्रेस वगैरे, तर ह्याला असं अडकून वगैरे छान असं कपाटामध्ये आपण लावू शकतो त्याला. तर त्याच्यासाठी सुद्धा हे बेस्ट आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा घेऊ शकता. तर खूप छान आहे. याची क्वालिटी पण खूप छान आहे. पाहू शकता जवळून. अगदी खटके सुद्धा इतके पॅक आहेत ना मस्त आहेत. मला क्वालिटी खास करून याची खूप खूप जास्त आवडली कारण की इतकी छान आहे ना क्वालिटी. आणि हे ना मला अगदी इतके कमी प्राइस मध्ये मिळाले आहेत ना. तर मी तुम्हाला त्याची प्राइस सुद्धा याची साईटला लावते. तुम्ही तुमच्या लक्षात येईल किंवा सगळ्या लिंक मध्ये तुम्हाला प्राइस वगैरे सगळं समजून जाईल. तर खूप छान आहे हे सुद्धा. आणि अजून एक सुद्धा तसंच मी मागवलेलं आहे. तसंच म्हणजे थोडंसं वेगळं आहे. फक्त साड्या टाकण्यासाठी मागवलेलं आहे. ऍक्च्युली माझ्या कपाटामध्ये ना ते हे असं नव्हतं. तर आता ह्या साड्या वगैरे अडकण्यासाठी ना खूप म्हणजे खाली भरपूर अशी घड्यांना जागा लागते. तर मग हे असं त्याच्यावर मध्ये टाकून आहे ना साडी टाकून असं अडकू शकतो आपण. त्यासाठी हे मी मागवलेलं आहे. आणि मी तुम्हाला दाखवते हे कितीचं आहे. मला वाटतं याच्यामध्ये 6 आणि हे 6 म्हणजे असे 12 सेट आहे. हे 12चा सेट आहे. तर हे सुद्धा मला खूप कमी प्राइस मध्ये मिळालेलं आहे. ऑफर मध्येच मिळालेलं वाटते मला. हे सुद्धा मला ऑफर मध्येच मिळालेलं होता. हे सुद्धा ऑफर मध्येच मिळालेलं आहे. आणि खूप छान आहे. क्वालिटी पण खूप छान आहे. मी उघडून सुद्धा नाही पाहिलं, फक्त वरतून पाहिलेलं आहे.
तुम्हाला दाखवते. ह्याच्यामध्ये ना स्टीलमध्ये सुद्धा हे मिळतात, पण मी प्लास्टिकमध्ये घेतलेला आहे. कारण काय होतं स्टीलमध्ये ना ते ह्याचं ह्याच्यामधलं सुद्धा स्टीलचंच आहे ना पाईप कपाटाच्या मधला, त्याच्यासाठी मग हे स्टील म्हणून असं पुढे इकडे सरकतं. त्याच्यामुळे मी असंच मागवते. खोलून पण दाखवते. मस्त आहे. हा एक सेट आहे, हा एक सेट आहे. आता हे मी बाजूला ठेवते, ह्याच्यातलंच मी तुम्हाला काढून दाखवते. अशा पद्धतीने मस्त आहे, खूप छान आहे. याच्यामध्ये साडी वगैरे टाकून सुद्धा मी नंतर तुम्हाला दाखवते. तुम्हाला अशा पद्धतीने ही आपली साडी असते. ही कशामुळे, तर मी साड्या दाखवते ना, तर साड्या ना अशा ह्याच्यामध्ये टाकून दाखवणार मी थोडं अशा पद्धतीने मस्त. आणि आपल्याला यूज करायला पण मस्त आहे, तर मी यूज पण करण्यासाठी ठेवणार आहे. आणि एक दोन अशी साडी तुम्हाला दाखवण्यासाठी, जसं की माझ्याकडे साड्या पिको फॉलला येतात, ब्लाऊज वगैरे शिवायला येतात, तर मी ब्लाऊज पण टीच करते. आणि त्याची डिझाईन वगैरे केली की मी ते सुद्धा दाखवते. आणि साडी पण दाखवते की कशा साडीवरती कसा ब्लाऊज केला पाहिजे, कशा साडीवरती कसा ब्लाऊज स्टिच केला पाहिजे, वेगवेगळे डिझाईन्स वगैरे आयडिया वगैरे देत असते. तर त्यासाठी मग मी असं दाखवत असते. तर मग त्याच्यासाठी हे घेतलेलं आहे. तर खूप छान आहे, मला आवडली ही सुद्धा क्वालिटी. तर ऑफरमध्ये आपण बरंच काही काही घेऊ शकतो, घरातल्या वस्तू त्याच्यामध्ये बरंच काय काय आहे. मिशो म्हणजे इतकं सगळं आहे ना मिशोमध्ये, तर प्रत्येक गोष्ट मिशोमध्ये मिळते. तर आता काय सांगायची गरज नाहीये, कारण सगळेच मिशोवरून, फ्लिपकार्टवरून, त्याच्यावरून शॉपिंग करतात. तर त्याच्यामुळे काही सांगायची गरज नाहीये. पण फक्त मी काय काय घेतलेलं आहे, तुम्हाला जर यातलं काही घ्यायचं असेल तर त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे खाली. तर मग तेच तुम्ही घ्यावं. आणि तुम्हाला जर काही घ्यायचं असेल तर मग त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवलं आजची शॉपिंग. तर त्याच्यामुळं तर मग आता हे जे मी मटेरियल घेतलेलं आहे ना, तर त्याचं ना मी ड्रेस वगैरे शिवणार आहे. ते सुद्धा मी तुम्हाला ड्रेस दाखवणार आहे. आणि ती बाकीची कुर्ती आणि जे टॉपचा सेट आहे ना, तो मी माझ्यासाठी मागवलेला आहे ना, तर ते सुद्धा मी फिटिंग करून वेअर करणार आहे. घातल्याच्या नंतर त्याचे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओज वगैरे फोटो टाकेल. आणि कसं आहे, व्हिडिओज वगैरे टाकल्याच्या नंतर कसं छान वाटतं, मग तुम्हाला पण पाहायला व्हिडिओ वगैरे आवडतात. तर मग मी डेलीच व्हिडिओ आता बनवत जाईल. आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. अशीच नवीन नवीन व्हिडिओ टाकणार आहे. आणि अजून एक म्हणजे महत्त्वाचं, सख्या बहिणी सख्या जावा फॅशन स्टुडिओमधून मी अजून साड्या घेतलेल्या आहेत. तर त्याचे सुद्धा लवकरच व्हिडिओ येणार आहे. तर ती सुद्धा ऑनलाईन शॉपिंग असते माझी. तर तिथून सुद्धा मी बरंच काही काही खरेदी करते. आणि अजून सुद्धा मी व्हिडिओ ह्याच्या अगोदर सुद्धा टाकलेले आहेत, ते सुद्धा पाहिले नसेल तर प्लीज ते पण जाऊन आपल्या चॅनलवरती जाऊन पहा. आणि त्याच्यावर सुद्धा साड्या मी फक्त ऑनलाईन त्यांच्याकडूनच घेते. आणि मिशोवरून काही साड्या याची क्वालिटी वगैरे एवढ्या व्यवस्थित येत नाही. ह्याच्या अगोदर सुद्धा मी मिशोवरून साड्या मागवलेल्या आहेत बऱ्याच. तर त्या सुद्धा मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये ते सुद्धा व्हिडिओ बनवून टाकते आणि ते सुद्धा तुमच्याशी शेअर करते. तर कारण बरेच दिवस झाले मिशोवरून साड्या मागवलेल्या आहेत. आता एवढ्यात काही मागवलेल्या नाही. आता मी फक्त फॅशन स्टुडिओ, सख्या बहिणी सख्या जावा फॅशन स्टुडिओ यांच्याकडूनच मी साड्या घेत असते. अजून काही मी साड्या मिशोवरून अजून मागवलेल्या नाहीत. फक्त ड्रेस वगैरे शिवण्यासाठी तुम्ही साड्या मिशोवरून मागू शकता. जर तुम्हाला एखाद्या काठपदर साडीचा ड्रेस शिवायचा असेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे मिशोवरून मागवण्यासाठी. आणि डेली यूजसाठी सुद्धा मस्त छान येतात, कारण ह्याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच मी साड्या ऑर्डर केलेल्या आहेत, खूप छान आहे. आणि ही जी मी साडी वेअर केलेली आहे ना, ही साडी मी घेतलेली आहे सख्या बहिणी सख्या जावा फॅशन स्टुडिओ मधून. तर ही साडीचा सुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे, शॉर्ट व्हिडिओ. तर ते सुद्धा तुम्ही बघा. आणि चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशीच नवीन नवीन शॉपिंग आता इथून पुढं बरेच काय मी दाखवणार आहे आपल्या चॅनलवरती. बरेच साड्या कशा मी घेते, साड्या वगैरे दाखवणार आहे, ड्रेस दाखवणार आहे, ड्रेसची कटिंग स्टिचिंग दाखवणार आहे, वन पीस, नऊवारी साड्या, बरंच काय मग बघायला मिळणार आहे तुम्हाला. जर तुम्हाला आवड असेल तर ह्याच्यातून सुद्धा तुम्ही शिकू शकता. आणि जर तुम्हाला नुसतं पाहायचं असेल तर पाहायला सुद्धा खूप छान आहे. म्हणजे आयडिया येतील नवीन नवीन की तुम्हाला कशा पद्धतीचा ब्लाऊज स्टिच केला पाहिजे. तुम्ही डिझाईन वगैरे मी टाकत असते आपल्या चॅनलवरती. बरेच काय माहिती देत असते, बरेच काय शिकवत पण असते.
तर आपले 1000 सबस्क्रायबर फॅमिली झाल्याच्या नंतर आपण लाईव्ह क्लासेस सुद्धा सुरुवात करणार आहोत. ब्लाऊजचं बेसिक पासून तर कटिंग स्टिचिंग पर्यंत सगळ्या गोष्टी मी त्यामध्ये शिकवणार आहे. तर आपल्या चॅनलला कनेक्ट राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत शेअर करा. आणि चला तर मग इथंच थांबूया. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.